अहो बाबा, बाहेर येताना भिंतीला धरून यायचं. आता तुम्ही पडता पडता थोडक्यात वाचला. मुलाचे वाक्य कानावर पडले. मी जितूच्या तोंडाकडे पाहत राहिलो. त्याच्या चेहऱ्यावर चिंता होती, पण राग नव्हता. जवळच्या भिंतीवर मला बाबांचे हात दिसले. माझ्या डोळ्यापुढं बाबांचं चित्र उभं राहिलं. त्या दिवशी मी ओरडून बोललो नसतो तर बाबा अजून जगले असते. आपोआप डोळ्यात पाणी साचले. तेवढ्यात 8 वर्षाची नात धावत आली. आजोबा, आजोबा, तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवून चला म्हणत हसत हसत माझे हात आपल्या खांद्यावर घेऊन निघाली. हॉलमधील सोफ्यावर बसलो असता नातीनं आपलं ड्रॉइंग बुक दाखवत, आजोबा, आज क्लासमध्ये ड्रॉइंग परीक्षा झाली, मला फर्स्ट प्राइज मिळालं असे म्हणाली. हो का? अरे वा, दाखव बघू कोणतं ड्रॉइंग आहे. असं म्हटल्यावर तिने ड्रॉइंगचं पेज उघडून दाखवलं. भिंतीवरच्या बाबांच्या हाताचे चित्र आहे तसं काढून भोवतीने सुंदर नक्षी काढली होती आणि म्हणाली, टीचरनी हे काय आहे म्हणून विचारले. मी सांगितले, माझ्या बाबांच्या आजोबांच्या हाताचे चित्र आहे. आमच्या घरच्या भिंतीवर हे चित्र कायमच कोरून ठेवलंय. टीचर म्हणाल्या, मुले लहान असताना भिंतीवर रेघोट्या हातापायाचे चित्र काढत राहतात. मुलांच्या आईबाबांना त्यांचं कौतुक वाटतं, त्यामुळे मुलांवर त्यांचं प्रेमही वाढत राहतं. टीचर आणखी म्हणाल्या, आपण पण वयस्कर आई वडील आजी आजोबांवर असेच प्रेम करत राहायला पाहिजे. त्यांनी व्हेरी गुड श्रिया असे म्हणून माझे कौतुक केले. श्रिया, आमची नात, गोड गोड बोलत राहिली तेव्हा माझ्या नातीपुढे मी किती लहान आहे असं वाटू लागलं. मी माझ्या रूममध्ये आलो, दरवाजा बंद केला आणि बाबांच्या फोटो पुढे येऊन मला क्षमा करा बाबा असे म्हणत मन हलकं होईपर्यंत रडत राहिलो. त्यांची क्षमा मागत राहिलो. आई बाबांना जपा, एक दिवस आपणही त्यांच्या जागी असणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.